नमस्कार सर्वांना. आज आपण बनवूया वांग्याची रस्सा भाजी. तर त्यासाठी मी इथे पाव किलो वांगे घेतलेत बघा. हे पांढरे वांगे, पण हे वांगे दिसायला असे मोठे दिसतात, पण अजिबात आतमधून ना कडक बिया नव्हते, एकदम कवळे असे होते बघा, बघू शकता तुम्ही. आणि एक पण वांगं खराब नाही निघलं, पूर्ण वांगे एकदम छान असे निघले होते. मला वाटलं ही वांगे निबर असतील, पण हे वांगे एकदम कवळे कवळे असे निघले होते. ते बघा, बघू शकता तुम्ही, मस्त एकदम छान निघले. तसे कट करून घेऊया आपण पहिले सर्व वांगी. तर वांगे कट करून घेतलेत आणि काळी पडू नये म्हणून आपण इथे पाण्यात ठेवले बघा. त्यानंतर आता याचं वाटण बनवून घेऊ. इकडे एक वाटी आपण शेंगदाणे भाजून घेतलेत, सालटे काढलेले नाही. त्यानंतर भरपूर असा लसूण घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि लसूण टाकलं आहे. त्यात टाकूया आपण थोडीशी अशी कोथिंबीर. लाल तिखट तुम्हाला ज्या हिशोबाने हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता, कमी जास्त. तर मला इथे थोडंसं असं झणझणीत बनायचं म्हणून मी थोडं जास्त घेतलं आहे. त्यानंतर याच्यात आपल्याला मीठ टाकायचं थोडं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे. वाटण आपण बारीक करून घेतले बघा, बघू शकता तुम्ही. पाणी टाकलं नाही मी याच्यामध्ये, तर कोथिंबीर आणि लसणामुळे हे व्यवस्थित असं बारीक झाले, बघू शकता. तर इकडे एका प्लेटीमध्ये मीठ घेतले. तर मीठ असं वांग्याला चोळून घ्यायचे, कारण ना वांगी सपाक लागतात, त्यामुळं मीठ असं चोळून घ्यायचं. त्यानंतर मसाला भरायचा, म्हणजे वांग्याला अशी खूप छान चव लागते. हे बघा, अशा पद्धतीने मसाला आपण भरून घेऊ आणि पूर्ण वांग्याला अशाच पद्धतीने मसाला भरून घ्यायचा. पहिलं मीठ लावायचं, त्यानंतर मसाला भरायचा. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मस्त असा मसाला आपण भरून घेऊया. पूर्ण वांग्याला इथे मसाला लावून झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ठेवू साईडला. त्यानंतर इकडे गॅसवर कढई मांडली. कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकायचं आहे. त्यानंतर एक कांदा चिरून घेतला होता बारीक, तर कांदा टाकला आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं कढीपत्ता टाकूया आणि कांदा छान गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंगावर भाजलं. एक टमाटर बारीक चिरून घेतलेलं आहे, ते पण टमाटर 2-3 मिनटं सॉफ्ट होऊन द्यायचं. त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकली होती. टमाटर बघू शकता इथे व्यवस्थित सॉफ्ट झालं आहे. आता ज्या मसाल्यामध्ये वांग्यामध्ये मसाला भरून ठेवला आहे, ते पूर्ण वांगे याच्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित याला एकदा मिक्स करून घ्यायचं बघा. म्हणजे 1-2 मिनटं याला छान परतून घ्यायचं आहे असंच. त्यानंतर याच्यात आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. शिजायपुरतं वांगं पाणी टाकायचं. तुम्हाला जर जास्त पातळ करायचं असेल तर तुम्ही इथे पाणी जास्त टाकू शकता, फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर मला इथे अंगापुरतंच याचा रस्सा बनवायचा, त्यामुळे मी थोडं पाणी टाकलं. इथे झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनटं स्लो गॅसवर शिजून द्यायचं आपल्याला आरामात. 5-6 मिनटं झाले, बघू शकता तुम्ही. मी एक वेळा चेक केली होती भाजीमध्ये आणि मस्त असे वांगे आपले मस्त शिजलेत. गॅस बंद करू, वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. तर तयार झाली आपली इथे वांग्याची भाजी. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.